आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत। पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी। अघोरी पूजेच्या बहाण्याने भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार। गरिबीचा फायदा घेत 4 महिन्यांपासून करीत होता अत्याचार। कोल्हापूर। गरिबी आणि असहाय्यतेचा फायदा घेत अघोरी पूजा करण्याच्या नावाखाली भोंदूबाबाकडून गेल्या 4 महिन्यांपासून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात उघडकीस आलेली आहे। अल्पवयीन मुलीच्या आईने ह्युमन राईट या संस्थेकडे मदत मागितल्याने अत्याचाराचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय आणि या प्रकरणी पन्हाळा पोलिसांनी अत्याचार करणाऱ्या भोंदूबाबासह त्याला मदत करणाऱ्या महिलेला आणि वाहन चालकाला अटक केली आहे। राजाराम भिकाजी तावडे असं अटक केलेल्या भोंदूबाबाचं नाव आहे। भोंदूबाबासह वाहन चालक मनोज सावंत आणि सुप्रिया हिम्मत पोवार यांना अटक करण्यात आली असून सगळ्यांनाच 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। अल्पवयीन पीडिता हातकणंगले तालुक्यांमधील आहे। अटक केलेल्या सुप्रिया पोवारच्या पीडितेच्या आईशी ओळख होती आणि संस्थेत नोकरीवर ठेवले होते आणि या दरम्यान आर्थिक मदतीचे आमिष दाखवण्यात आले होते। मुलगी कामावर येताच याच सुप्रियाने भोंदूबाबा तावडेशी सुद्धा भेट घालून दिली आणि त्यानंतर तीनही आरोपींनी भविष्याची आमिषे दाखवून अघोरी पूजा करण्यास बसवलं। भोंदू तावडे गेल्या 4 महिन्यांपासून पीडितेवर अत्याचार करत होता। घडलेला प्रकार आईला पीडितेने सांगितला आणि त्यानंतर आईने ह्युमन राईट्स या संस्थेकडे दाद मागितली। रिपीट। नवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल। लाईक करा, कमेंट करा, कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा, सबस्क्राईब करा।